गोंधळ्यांच्या महाराजांनी एवढी तर मोठी हे पोत्यांना प्रदक्षिणा करायचं आपल्या जप आहेत आणि इथल्या मूळ ज्या मूर्ती आहेत त्या मूळ मूर्ती तिथं होत्या, त्या इथं मोगलांच्या भीतीनं नदीत टाकल्या आणि 238 वर्षानंतर या मूर्त्या पुन्हा बुलढाणा जिल्ह्यातल्या एका ब्राह्मणदेवांना ते साक्षात्कार झाला आणि काढून दिल्या. अशा प्रकारचा एक इतिहास आहे, ते राघवेंद्रजी सांगणार आहेत. एक 5 मिनिट आपण बसू या बसा. या काल 14 कुशी आपल्याला या मंदिरचा इतिहास तर मी सांगणारच आहे, पण आपण इतक्या लांबून आलाय आणि पंढरपूरहून आलात तेव्हा थोडा अयोध्येचाही इतिहास आपल्याला माहीत असला पाहिजे. अयोध्या सप्तपुऱ्यांमध्ये ज्या आपण सप्तपुऱ्या नित्य स्मरणात म्हणतो, अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारा, वतिश्चैव सप्तैका मोक्षदायका, अशा या सप्त मोक्षदायिनी पुरींचं आपण नित्य स्मरण करतो. आणि त्या श्लोकाची सुरुवात मात्र अयोध्येपासून आहे. तेव्हा अयोध्येला पहिला क्रमांक कशाला मिळाला? दुसरा, तिसरा, चौथा, पण अयोध्येला पहिला क्रमांक याकरता मिळाला आहे की या सप्तपुऱ्या भगवान विष्णूच्या विराट स्वरूपातून उत्पन्न झालेल्या आहेत. आणि त्याचं प्रमाण हे आहे, स्कंद पुराणात एक श्लोक आलेला आहे आणि त्या श्लोकामध्ये अशी त्या श्लोकात सांगितलं आहे की विष्णो पादमवंतिकां गुणवती मध्ये च कांचीपुरी नाभौ द्वारवतीं पठन्ति हृदये मायापुरी योगिना ग्रीवा मूलपदां हरन्ति मथुरां नासाग्र वाराणसीं एतद् ब्रह्मपदं वदन्ति मुनियो योध्यापुरी मस्तकम्. अर्थात या सप्तपुऱ्या भगवान विष्णूच्या विराट स्वरूपातून उत्पन्न झालेल्या आहेत आणि त्या 3.5 पुऱ्या महादेवाच्या आहेत आणि 3.5 पुऱ्या भगवान विष्णूच्या आहेत. तर विष्णू पादमवंतिका, पायापासून अवंतिकापुरी, ज्याला आज आपण उज्जैनी म्हणतो, ती झालेली, ती महादेवाची पुरी. मध्येच कांचीपुरी. आता या सप्तपुऱ्यांचं विभाजन कुठे झालं? ते कांचीपुरीला झालेलं आहे. एक शिवकांची आणि दुसरी विष्णुकांची. ते दोन्ही गुडघे जे आहेत, एक शिवकांची दुसरं विष्णुकांची, हे दक्षिण भारतला आहे. नाभौ द्वारवती, नाभीतून द्वारकापुरी झालेली, जी भगवान विष्णूची पुरी. मायापुरी योगिनाम, मायापुरी ज्याला आज आपण हरिद्वार म्हणतो, ती मायापुरी आहे. ते हृदयापासून हरिद्वार झालेलं आहे, ती महादेवाची पुरी आहे. ग्रीवा मूलपदां हरन्ति मथुरां, गळा हा मथुरा आहे, हे भगवान विष्णूची पुरी आहे. नासाग्र वाराणसी, नाक हे काशी आहे, हे महादेवाची पुरी आहे. आणि एतच ब्रह्मपदम, हे सर्व ब्रह्मपद मोक्ष देणारी आहेत. परंतु अयोध्यापुरी मस्तकम, अयोध्यापुरी हा मस्तक भागातून उत्पन्न झालेला आहे. मस्तक हे शरीरातला सर्वात वरचा भाग आहे, मस्तकाच्या वरती जाण्याचा मार्ग नाही. आणि दुसरं सर्वात श्रेष्ठ भाग सुद्धा, कारण आपले हे सर्व क्रियाकलाप मस्तक ठिकाण्यावरती आहे तरच चालत आहे. तर म्हणून अयोध्यापुरी हा मस्तक भाग आहे आणि मस्तक भाग असल्या कारणानं अयोध्येला पहिला क्रमांक. म्हणून आधी जो श्लोक सांगितलाय त्यात अयोध्यापुरी मस्तकम, अयोध्येपासून सप्तपुऱ्यांची सुरुवात. दुसरं, प्रभू रामरायांनी जन्म घेऊन पवित्र पावन केलेली भूमी आहे. आणि रामच नव्हे, रामाच्या आधी त्यांच्या वंशात त्यांचे वडील, आजोबा, पणजोबा, दशरथ, अज, रघु, दिलीप इत्यादी हे सर्व अयोध्येला झाले. अशी ही विश्वविख्यात नगरी अयोध्या. परंतु आपण इतिहास पुराणात जे वाचतो आणि आज आपल्याला प्रत्यक्ष आपल्याला डोळ्यापुढे जे दिसतं त्यात फारसा अंतर दिसतं. कारण प्रभू रामरायाला होऊन बरीच वर्ष झाली, 3 युग गेली. त्रेतायुग गेलं, संपूर्ण द्वापरयुग गेलं, कलियुगातले 5000 वर्षापेक्षा अधिक काळ गेले. ते एवढ्या वर्षात
काही वस्तू त्यावेळेची टिकून राहणं शक्य नाही. तेव्हा रामकालीन वस्तूपैकी आपण जर म्हणाल तर इथे 3च वस्तू आहेत. पहिली तर ही भूमी आहे, दुसरी सरयू नदी आहे आणि तिसरं रामरायाचं नाव आहे. बाकी चौथं काही किल्ला महल काही शिल्लक उरलेलं नाही. तेव्हा आज आपण ही जी अयोध्या बघतो, इथलं दर्शन करतो, इथले देवळं बघतो, हे सर्व आजच्या 2000 वर्षापूर्वी उज्जैनचे महाराज विक्रमादित्य म्हणून झाले. आमच्या या उत्तर भारतमध्ये विक्रम संवत चालतो, तो सध्या 2082 चालू आहे. अर्थात 2000 वर्षापेक्षा अधिक काळ गेलेला आहे. तर ते महाराज ज्यावेळेस इथे आले त्या इथे अरण्य सर्ग होतं. सरयू नदी होती आणि नदीच्या काठावरती अयोध्यापुरी होती, अरण्य झालेलं होतं. तेव्हा त्यांनी ह्या अयोध्येची पुनर्स्थापना, त्याचा इतिहास फार उशीर मी घेणार नाही कारण तो इतिहास सांगत बसलो तर 2 तास लागले. तर त्या महाराजांनी इथं आल्यानंतर इथे 5 मंदिरांची स्थापना केली. पहिलं मंदिर रामजन्मभूमी, दुसरं कनक भवन, तिसरी राजगादी, चौथं लक्ष्मणाचं मंदिर, 5वं आदिशक्तीचं देवीचं. आणि 2 ठिकाणांचा त्यांनी जीर्णोद्धार केला. एक महादेवाचं ठिकाण आमचा शेजारी आहे, नागेश्वरनाथ मंदिर, आता आपण बघितलं असेल, आणि एक मारुती रायचं ठिकाण हनुमानगडी, तेही आपण दर्शन केलं. तर त्याचा त्यांनी जीर्णोद्धार केला. अशी 5 आणि 2 7 मंदिरं होती आणि आजच्या तारखेमध्ये 7,000 झाले. प्रत्येक गल्लीबोळामध्ये रामाची मंदिर आहेत, प्रत्येक जातीच्या लोकांची मंदिर आहेत, प्रत्येक प्रांताच्या लोकांची मंदिर आहेत. पण त्यातल्या मुख्य ठिकाणं आहेत तिथे आपण दर्शन घेतो. तर मुख्य रामजन्मभूमी मंदिर जे विक्रमादित्यांनी बांधलं आणि बाकीची देवळं ही सर्व जवळजवळ 1,500 वर्षापावेतो होते. 1528 साली बाबर बादशहाचं आक्रमण त्या रामजन्मभूमीच्या ठिकाणी झालं. परंतु तिथं एक संत झाले, श्यामानंद सरस्वती म्हणून, सिद्धयोगी होते, तपश्चर्या करत होते आणि आपल्या तपश्चर्येच्या कारणाने त्यांना पुढचं येणारं भविष्य आधी कळून आलं. पुढे काय होणार, मोगलांचं आक्रमण होईल, देऊळ पाडतील, मूर्त्याभंग करतील, देवाचा अवहेर होईल. कारण मोगलाचा इतिहास आपल्याला सर्वांना माहिती आहे. तर म्हणून त्यांनी देवळाच्या मूर्त्या काढून नदीच्या डोहात सोडून दिल्या आणि मूर्त्यांना नदीच्या डोहात सोपवल्या. सरयू मातेला त्या सोपवल्या की आता ह्याचं सांभाळ तू कर म्हणून, आणि त्यांनी मंदिर मोकळवलं. तर मुघलांनी आक्रमण केलं तेव्हा त्यांना देवळामध्ये मूर्त्या प्राप्त झाल्या नाही. रिकामी बिल्डिंग तीच पाडून त्यांनी ती मशीद केली आणि त्या ठिकाणाकरता 500 वर्ष कोट्यानकोट लोक लढत राहिले. आता त्या भूमीवरती आपल्याला न्यायालयाद्वारा निर्णय प्राप्त झालेला आहे, मंदिराचं निर्माण झालं आहे, आपण दर्शनही करून आला असाल त्या ठिकाणचं. तर त्या मूर्त्या ज्या नदीच्या डोहात सोडल्या गेल्या त्या 220 वर्ष नदीला होत्या. 1528 ते 1748 पाहिजे. आणि 1748 मध्ये परत एक दुसरे संत झाले. ते महाराष्ट्रातले राहणारे होते, नरसिंहराव मोघे, आणि नदीकाठी राहून तपश्चर्या करत होते. तर त्यांनाही तपश्चर्या करताना रामाचा साक्षात्कार झाला आणि आदेश झाला त्यांना, नागेशन सन्निधो तत्र इमाम मूर्तींचे योजय तत्रैव मम सानिध्यम सदा भवतु तेथे. हे नागेश्वरनाथ मंदिराच्या शेजारी माझी स्थापना कर, तिथे माझं सतत सानिध्य राहील, असं त्यांना 3 वेळा आदेश झाला. आणि दुसऱ्या दिवशी ते आंघोळीला नदीला गेले. तर नदीच्या डोहामध्ये त्यांना ते पंचायतन मिळालं आणि ते आणून त्यांनी झालेल्या आदेशाप्रमाणे नागेश्वरनाथ मंदिराच्या शेजारी इथे एक झाड होतं, त्या झाडाखालती मूर्त्या आणून स्थापित केल्या आणि देऊळ नंतर बांधलं गेलं. प्रत्येक ठिकाणी काय असतं, आधी देवळाची स्थापना होते, मग मूर्त्यांची स्थापना होते. पण आपल्या इथे रामराय आधी येऊन बसले आणि हे मंदिर नंतर बांधलं गेलं. तर इथं येऊन 350 वर्ष रामरायाने झाले. 1748 ते आज 2025 चाललं. तर मूळ पुरुष मोघ्यांनंतर 10 लोक झाले. सध्या 10वी गादी आहे आणि कोणी कोणाचा वंश परंपरेत नाही किंवा गुरु शिष्य परंपरा नाही, सर्व वेगळे लोक झाले. आणि मूळ पुरुष मोघ्यांना मूर्त्या प्राप्त होताना प्रथम उद्गार त्यांच्या तोंडून निघाला
की कायरामजी मिळाले म्हणून ते कायराम नावाने विख्यात झाले. आता आपल्याला आपल्या डोळ्यासमोर कायरामजीचं दर्शन होत आहे. या मूर्त्या राम पंचायतने मध्यभागावरती प्रभू रामराय तेही बद्ध पद्मासनावरती बसलेले. त्यांच्या डावीकडे वामांकारूढ सीतेचं ध्यान आहे, सीतामाई आहे. लक्ष्मण हे उजवीकडे आहेत, रामाच्या उजवीकडे लक्ष्मण आहेत. त्यांनी छत्र घेतलेलं आहे, रामाच्या डोक्यावर छत्र आहे, त्या छत्राचा दंड लक्ष्मणाच्या हातात आहे. एका बाजूला भरत आहेत, त्यांच्या हातात पंखा आहे, आणि एका बाजूला शत्रुघ्न आहेत, त्यांच्या हातात चौरी आहे. म्हणजे अर्थात छत्र चामर दंडचा सांगतचं सुद्धा हे दर्शन आहे. आणि संपूर्ण विग्रह एका अखंड सलग शिळेमध्ये वेगवेगळ्या मूर्त्या नाही. रामम रामानुजम सीताम भरतम भरतानुजम अग्रे वायुसुतम यत प्रणमामी पुनः पुनः हे ह्यांचं ध्यान आहे. म्हणजे रामम राम, रामानुजम लक्ष्मण, सीता सीतामाई, भरतम भरत, भरतानुजम शत्रुघ्न, अग्रे वायुसुत समोर मारुती. रामाच्या छळणाखाली मारुती आहेत, परंतु त्यांचं दर्शन फक्त वर्षातून 2 दिवस होतं, एक गुढीपाडवा आणि एक रामनवमी. बाकी नित्य दर्शन पूजनाकरता हे इकडे मारुती आहे, लोक प्रदक्षिणा घालतायत तिथे. आणि हे मारुतीचं आपण नीटपणे दर्शन घ्या, कारण आपण आजपर्यंत अनेक ठिकाणी मारुती रायाचं दर्शन घेतलं असेल, पण ज्या स्वरूपात इथं मारुती आहे त्या स्वरूपात सहसा संपूर्ण भारतमध्ये कदाचितच कुठे दर्शन होईल. इथं मारुती दक्षिणाभिमुख, शिवाय देवी रूपात आहे. दक्षिणाभिमुख दर्शन अनेक ठिकाणी होतं, परंतु देवी रूपात मारुतींनी हे रूप पाताळामध्ये जाऊन धारण केलं होतं. अहिरावण पाताळाचा राजा होता, राम लक्ष्मणाला चोरून घेऊन गेला, देवीची पूजा करून देवी पुढे बली देणार होता, तर त्यावेळेस मारुती राय तिथे गेलेत, त्यांनी देवी रूप धारण केलंय. आणि देवी रूप धारण केल्यानंतर आपल्या डाव्या पायाखाली चेंडून त्याचा वध केलेला आहे. तर त्या स्वरूपाचं दर्शन आहे. पाताळामध्ये जाऊन अहिरावणाचा वध करताना जे देवी रूप त्यांनी धारण केलं होतं त्या स्वरूपाचं दर्शन आहे. यांच्या डाव्या पायाखालची अहिरावण आहे, कमरेला कटार आहे, गदा नाही हातामध्ये, आणि नेत्र सतत रामाच्या चरणाकडे लागले असतात. 24 तास रामाचं दर्शन घेतात. असं इथे हे मारुतीरायाचं दर्शन आहे, रामरायाचं दर्शन आहे. आतमध्ये तिकडे लोक प्रदक्षिणा घालतात, त्यात 15 कोटी त्रयोदशाक्षर मंत्र आहे. श्रीराम जय राम जय जय राम हा 15 कोटी संख्येमध्ये हाताने लिहून स्थापन केला आहे. त्याच्यासोबत वेद, पुराण, गीता, भागवत, रामायण असे सर्व धर्मग्रंथ आहेत. त्याची प्रदक्षिणा घालण्याची पद्धत. दुसरं, आपल्या महाराष्ट्रातील सर्व संत पुरुष इथे येऊन गेले. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज त्यांनी 3 वेळा अयोध्या यात्रा करताना या राम मंदिरमध्ये मुक्काम केलेला आहे. दुसरं, महाराजांचा आईचा देह इथं अयोध्येला शरयू नदीच्या काठावरती गेलाय. ही घटना 1896 सालची आहे. त्यावेळेस महाराजांनी 3 दिवस मुक्काम केला होता. दुसरे, आपण सज्जनगडला गेला असाल. सज्जनगडला श्रीधरकुटी आहे, श्रीधर स्वामी महाराजांची, त्यांनी 3 चातुर्मास इथे केलेले. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी त्यांचे पट्टशिष्य झाले दीक्षित स्वामी, त्यांचा जन्म नरसोबावाडीचा आहे आणि समाधीस्थान अयोध्या आहे. आश्विन सप्तमी शके 1849 त्यांनी इथे समाधी घेतली आहे. असे अनेक संत आणि अनेक भक्त जे महाराष्ट्रात झालेत किंवा आहेत ते आजही इथं येतात आणि इथे रामाचं दर्शन घेऊन आपल्या अयोध्ये यात्रेची पूर्तता करतात. कारण राम जन्मभूमी हे एक मुख्य ठिकाण आहे, परंतु तिथे भूमीला महत्त्व आहे. कारण 500 वर्ष त्या भूमीकरता लढाई झाली, म्हणून आजही त्याच्या नावामागे भूमी शब्द आहे. त्याला राम जन्मभूमीच म्हणतात. तर भूमीचं दर्शन अवश्य घ्या आणि त्या दैवतेचंही दर्शन घ्या. दोन्ही घेतल्यावरती अयोध्या यात्रा पूर्ण होते. तर आपण दोन्ही घेतलं आहे म्हणून आपल्या सर्वांची अयोध्या यात्रा पूर्ण झालेली आहे. जय जय रघुवीर समर्थ. ऐका, त्रेतायुगातली काही इतिहास आहे, काही आपल्याला सगळ्या लोकांना माहीत नाही, पण गुरुजीच्या मुखातून आपल्याला सगळं त्यांनी तो इतिहास लोकांच्या द्वारे सांगितला. आणि आपला स्वाभिमान आहे आपल्या महाराष्ट्रातले गुरुजी म्हणून दर्शन करताना त्यांच्याकडून आपण ज्ञान जे ग्रहण केलं ते आपल्याला पचावा, आपल्याला फलद्रूप व्हावा म्हणून दर्शन घेताना आपलं फुलं नाही फुलाची पाकळी हे नात्याने दर्शन घेताना त्यांच्या चरणावर ठेवायचं. आणि मी सांगत नाही तर मी स्वतः सुद्धा ठेवणार आहे. सगळ्यांना दर्शन घ्या व्यवस्थित आणि इथले काय दर्शन असतील ते घ्या आणि आपल्याला पुढची वाटचाल चालू करायची.
आपल्याला आपल्या समोर एक गोष्ट अजून सांगतो, हे पहा समोर जे आपल्याला दर्शन होत आहे ना लहान मूर्तीचं, ते विठ्ठल रुक्माई इथे आमच्या इथे विठ्ठल रुक्माईचं आपल्याला इथंच दर्शन होईल, बाकी कुठे होणार नाही. ही जी छोटी मूर्ती आहे ती विठ्ठल रुक्माई येते, त्याचंही दर्शन घ्या, कारण आपण पंढरपुरातून आले आहात. श्री विठ्ठल, जय श्रीराम. खूप छान माहिती बाबांनी दिली. अरे बा इथे सुद्धा विठ्ठल रुक्माई आहेत वर बा. हो तुकाराम महाराज महाराज आपण मेलो सुद्धा काही अशी माहिती त्यांनी दिली नसते काय, आपला जन्म गेला असता अशा माहिती. बरोबर आहे, बाबांनी जी माहिती दिली योगायोग सहज जुळून आलं. सहज खरंच खूप उपकार बाबाचे. आणि आपल्याला असं ऐकायला म्हणजे आपल्या महाराष्ट्रातलं एवढं मोठं वैभव खरंच. आणि आपण ही व्हिडिओ वेगळीच टाकूया, स्पेशल राम जन्माची माहिती. हो मग चला, जय श्री राम.